नवरात्रीमध्ये घटस्थापना, कुंकुमार्चन, मार्चन, दुर्गा सप्तशीचे पाठ या सर्व सेवेनंतर महत्त्वाची एक सेवा आहे, जिला आपण कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन असे म्हणतो. असे म्हणतात की प्रत्येक स्त्रीला निसर्गाची देणगी आहे, ती म्हणजे मातृत्वाची. आणि नवरात्रीतील जो उत्सव असतो तो असतो मातृत्वाचा सन्मान, मातृत्वाचा गौरव. देवी माता तर संपूर्ण विश्वाची जननी आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये देवाचा अंश आहे आणि म्हणूनच नवरात्रीमध्ये देवीचा अंश म्हणून, देवीची स्वरूप मानून कुमारिकांनी म्हणजेच छोट्या मुलींची पूजा केली जाते. ज्यांचं वय 2 ते 10 वर्षे आहे अशा मुलींची देवी स्वरूपात समजून पूजा केली जाते. त्यांचा गौरव केला जातो, सन्मान केला जातो. यालाच कन्यापूजन असे म्हणले जाते. आपल्यापैकी बरेच जणांच्या घरी घटस्थापना होत नाही. त्यांनी कन्यापूजन करावं का? नक्कीच कसं करावं हेच कळत नाही. कन्यापूजन हा एक विधी आहे, हा एक उपचार आहे. देवी मातेची ती एक सेवा आहे. आपल्या घरी जरी घटस्थापना होत नसेल तरी आपण आपल्या घरी कन्यांना बोलवून देवी स्वरूप समजून नवरात्रीमध्ये त्यांचं पूजन करू शकता. कन्यापूजन कोणी करावं? स्त्री किंवा पुरुष किंवा आपण दोघे जोडीने कन्यापूजन करू शकतो का? कन्यापूजन करताना ज्या कन्यांना, ज्या कुमारिकांना आपण पूजेसाठी बोलावणार आहात त्यांचं वय असावं 2 ते 10 वर्षापर्यंत. 10 वर्षापेक्षा मोठ्या मुली पूजेसाठी चालत नाही. त्याचं कारण असं आहे, 10व्या वर्षानंतर साधारणतः त्यांच्यामध्ये रजोगुण उत्पन्न होतात, प्रजोगुण प्रवेश करतात. त्यामुळेच सात्विक गुणांच्या कन्या म्हणून 10 वर्षापेक्षा लहान मुली असतात. त्यांना आपल्या घरी बोलवून देवी स्वरूप समजून त्यांची पूजा केली जाते, त्यांचा सन्मानही केला जातो. कन्यापूजन का करावे? कन्यापूजनाचे महत्त्व काय आहे ते पाहूयात. कन्यापूजन या विधीमध्ये साक्षात देवी मातेचे स्वरूप मानून तिचा जो अंश आहे कुमारिकेचे पूजन केलं जातं. आणि असं केल्यानं आपल्या घरामध्ये नेहमी चांगला आरोग्य राहतं, सुख शांती राहते, प्रसन्नता राहते, दारिद्र्य नाहीसं होतं. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश येतं, कुटुंबातील वादविवाद सर्व मिटून जातात, आपलं घर रोगमुक्त होतं, ऐश्वर्य प्राप्त होतं. कारण आपण साक्षात देवी मातेची सेवा करत असतो. परंतु यामध्ये भाव महत्त्वाचा आहे. मनोभावाने या सर्व सेवा कराव्या लागतात. यामध्ये कुठलीही शंका अशंका मनात आणायची नाही. आपल्याला जर कोठेच मुली मिळाल्या नाहीत, अनाथ आश्रमामध्ये जा, त्या ठिकाणी ज्या छोट्या मुली असतात त्यांचा सन्मान करा, त्यांना वस्त्रदान द्या, त्यांना अन्नदान द्या आणि त्यांची पूजा करा. तर 2 वर्षाची जी कन्या असतील तिला कुमारिका म्हणतात. हिचं पूजन केल्याने दारिद्र्य नाहीसं होतं. 3 वर्षाची जी कन्या असते तिला त्रिमूर्ती म्हणतात. तिचं पूजन केल्याने आपल्या घरामध्ये सुख संपत्ती येते. 4 वर्षाची कन्या कल्याणी नावाने ओळखली जाते, ती कल्याणकारी असते. 5 वर्षाची रोहिणी, तिचं पूजन केल्याने आपलं कुटुंब रोगमुक्त होतं. 6 वर्षाची कन्या असते कालिकाचं पूजन केल्याने राजयोग मिळतो, म्हणजेच आपल्याला कीर्ती प्राप्त होते. 7 वर्षाची कन्या जिला चंडिका म्हणतात, चंडिकेचे पूजन केल्याने ऐश्वर्य प्राप्त होतं. 8व्या वर्षाची कन्यास शांभवी म्हणून ओळखली जाते, जिचं पूजन केल्याने प्रत्येक कामामध्ये यश मिळते. 9 वर्षाची कन्येचे पूजन केल्याने शत्रुपीडा नाहीशी होते.
आणि 10 वर्षाची कन्या, ज्याला सुभद्रा म्हणतात, जिथे पूजन केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. कन्या पूजन कधी करावं आणि कोणत्या दिवशी करावं? नवरात्रीमध्ये सप्तमी, अष्टमी आणि नवमी या 3 दिवशी कन्यापूजन करणे अत्यंत फलदायी मानलं जातं. परंतु आपल्याला शक्य असेल नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी आपण कन्यापूजन करू शकतो. रोज आपण जर एका मुलीला बोलून तिचे जर पूजन केलं तरी चालेल. ज्यांना शक्य असेल नवरात्रीच्या ज्या दिवशी आपल्याला शक्य असेल त्या दिवशी आपण कुमारिका पूजन किंवा कन्यापूजन करावे. ज्यांना सप्तमी, अष्टमी, नवमी या 3 दिवशी शक्य होईल त्यांनी त्या दिवशी कन्यापूजन करावे. आपल्या जवळपास, आपल्या शेजारी 2 ते 10 वयोगटातील कन्या ज्या मुली उपलब्ध होतील त्यांना आपल्या घरी आपण सन्मानाने बोलवायचं, त्यांचं पूजन करायचं. कन्यापूजनासोबतच एक बटुक भैरव याची पूजा देखील महत्त्वाची असते. बटुक भैरवाची पूजा केल्याशिवाय कन्यापूजनाचा विधी पूर्ण होत नाही, तो अपूर्ण राहतो. म्हणूनच आपल्याला जितक्या मुली उपलब्ध होतील त्यांची पूजा करा. सोबत कमीत कमी एका मुलाचे पूजन आपल्याला करावयाचा आहे. तर याच्या मागची व्याख्या अशी आहे की ज्या वेळेला भगवान शंकर स्वतः पृथ्वीवर आले आणि त्यांनी शक्तिपीठाची स्थापना केली, ज्या ज्या ठिकाणी सतीचे अंश पडले होते त्या त्या ठिकाणी भगवान शंकरांनी शक्तिपीठ स्थापन केले आणि महादेवांना प्रत्येक दरबारामध्ये आपलं स्वरूप भैरव रूपाने त्या ठिकाणी तैनात केलं. भैरवाची पूजा केल्याशिवाय देवीची पूजा अपूर्ण राहते. म्हणूनच कन्यापूजनामध्ये आपण देवी स्वरूपाची पूजा करत असतो आणि म्हणूनच कन्यापूजनामध्ये बटुक भैरवाची पूजा केली जाते. या मुलींच्या पूजनासोबत एका मुलाची देखील पूजा करावी. कन्यापूजनाची योग्य पद्धत: ज्या दिवशी आपल्याला कन्यापूजन करायचा असेल त्या दिवशी सकाळी आपल्याला शक्य झालं सकाळी करा, संध्याकाळी केलं तरी हरकत नाही. जसा वेळ मिळेल तसा करावं. मनोभावे पूजन झालं पाहिजे. सकाळी आपलं घर स्वच्छ करावं. असं समजायचं की साक्षात देवी माता आपल्या घरी येणार आहे. देवी माता जर आपल्या घरात येणार असेल तर आपण अशा पद्धतीने आपलं घर स्वच्छ ठेवायचं. संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडवायचं. लहान मुलींचे, कन्यांचा आपल्या घरामध्ये ज्यावेळी आगमन होईल घंटानाद करायचा, त्यांचं स्वागत करायचं. त्यांना एक स्वच्छ आसन द्यायचं, आसनावर बसवायचं. त्यांचे पाय व्हावे, पायावरती कुंकू व्हावे. त्याचप्रमाणे कपाळाला कुंकू, हळद लावावे. त्यांना वस्त्र द्या, काहीतरी भेटवस्तू म्हणून द्यावयाची. देवी मातेचे आवडते ज्या वस्तू आहेत, वेणी, गजरा या पद्धतीच्या वस्तू द्यायच्या. दक्षिणा द्यायची. त्यांचे दर्शन घ्यायचं. देवी स्वरूप मानून त्यांची पूजा करावयाची. पूजा झाल्यानंतर त्यांच्या आवडीचे जे पदार्थ असतील, गोडाचे पदार्थ, त्यांना मायेने, प्रेमाने खाऊ घालायचे. हा संपूर्ण विधी आपण मनोभावे करा. नक्कीच आपल्याला साक्षात देवी मातेच आपल्या घरी येईल. आपल्या हाताने केलेले भोजन तिनं ग्रहण केलं आहे अशी अनुभूती आपल्याला नक्कीच येईल. आणि मग या दिवशी दुर्गा सप्तशती पाठ, 9 मंत्र, जी सेवा आपल्याला शक्य होईल ती सेवा आपण अवश्य करावी. मगाशी सांगितल्याप्रमाणे नवरात्रीतील 9 दिवसापैकी
कुठल्याही दिवशी आपण कन्यापूजन करू शकतो. सप्तमी, अष्टमी आणि नवमी या दिवशी जर आपल्याला शक्य झालं अतिउत्तम, नाही शक्य झालं कुठल्याही दिवशी कन्यापूजन करावं. परंतु नवरात्रीत एकदा का होईना कन्यापूजन अवश्य करावे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय माता दी.